आपण बघत आहात आवाज कसमादेचा। साक्री शिर्डी राष्ट्रीय महामार्गावरील भावडबारी घाटात सलग दुसऱ्या दिवशी दरड कोसळल्याची घटना घडल्यानं वाहनधारकांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले। विशेष म्हणजे याआधी 22 जून रोजी सायंकाळी 4:30 ते 5 वाजण्याच्या दरम्यान पहिल्याच पावसात इथं दरड कोसळली होती। त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पुन्हा दरड कोसळल्यानं घाट मार्गावरील प्रवास धोकादायक बनलाय। साक्री शिर्डी हा नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाचा राष्ट्रीय महामार्ग असून भावडबारी घाट चांदवड आणि देवळा या 2 तालुक्यांना भौगोलिकदृष्ट्या विभाजित करतो। काही महिन्यांपूर्वी मंगरुळ फाटा ते सटाणा शहरापर्यंत महामार्गाचं विस्तारीकरण व दुरुस्तीचं काम करण्यात आलंय। याच कामाअंतर्गत घाट रुंदीकरण व धोकादायक वळण कमी करण्यासाठी डोंगराचे मोठ्या प्रमाणात कटिंग करण्यात आले। मात्र डोंगर कटिंग करताना भविष्यातील सुरक्षेच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातोय। अनेक ठिकाणी डोंगराचे भाग मोकळे आणि असुरक्षित अवस्थेत दिसून येत असून पावसाळ्यात दरडी कोसळण्याचा धोका वाढलाय। पहिल्याच पावसात दरड कोसळल्यानं कामाच्या गुणवत्तेवर आणि सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले। सुदैवानं दोन्ही घटनांवेळी घाट मार्गावरून कोणतेही वाहन अथवा नागरिक जात नसल्यानं मोठी जीवितहानी टळली। मात्र भविष्यात अशी घटना वाहनांच्या किंवा प्रवाशांच्या अंगावर घडल्यास गंभीर दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही। दरम्यान दरड हटवण्याचं काम करणाऱ्या कामगारांकडे आवश्यक सुरक्षा साधनांचा अभाव असल्याचंही निदर्शनास आलंय। हेल्मेट, सुरक्षा जॅकेट किंवा इतर सुरक्षात्मक साहित्यांशिवाय काम सुरू असल्याचं पाहायला मिळाले। अशा परिस्थितीत वरून दगड कोसळल्यास कामगारांच्या जीवितासही धोका निर्माण होऊ शकतो। भावडबारी घाटातील परिस्थितीची संबंधित विभाग आणि ठेकेदारांना तातडीनं पाहणी करून आवश्यक सुरक्षात्मक उपाययोजना राबवाव्यात, तसेच दरड कोसळण्याचा धोका टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी मागणी स्थानिक नागरिक व वाहनधारकांकडून होत आहे। दरम्यान पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर भावडबारी घाटातून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांनी सावधगिरी बाळगावी असं आवाहनही स्थानिकांकडून करण्यात येत आहे।